हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ आणि हॅशटॅग कौतुक परिवार चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सो गाईज, आज आहे सॅटरडे आणि आज आम्ही चाललो स्टॉलवर. संध्याकाळ झाली, संध्याकाळचे 4:45 वाजलेत, म्हणजे 5 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत आणि आम्ही चाललो स्टॉलला. आता आज लवकर चाललो आहे आणि डी आणि बन्सी अजून झोपला आहे, त्यांना घेऊन गावात पण जायचं आहे. आणि उद्या आहे डीचा बड्डे, उद्या आहे 8 मार्च. उद्या डीचा बड्डे आहे, ते पण तुम्हाला ह्याच व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि पिंट्या पण आज घरीच आहे, सो तो पण आज आम्हाला घेऊन येणार आहे, म्हणजे सोबतच येणार आहे आमच्यासोबत. बाकी सर्व तयारी झालेली आहे, बेस वगैरे रेडी आहे, चॉकलेट बेस क्रीम वगैरे सर्व रेडी आहे. सो आता फक्त भरलेल्या सामान्या निघायचं आहे घेऊन. सो पिंट्या बाहेरला गाडी पुसते आणि नंतर आम्ही निघू. थोड्या वेळात तुम्हाला दाखवते. बघा, रूममध्ये डी आणि बन्सी झोपलाय, सर्व सामान रेडी आहे, फक्त जायचं आहे. सो गाईज, मी आज डीसाठी घरीच होममेड केक बनवला आहे. सो तुम्हाला दाखवते, खूप मस्त आणि पहिल्यांदा केला आहे, फर्स्ट ट्राय. मी कधी केक ट्राय केला नव्हता, फक्त बाउल बनवते, केक कधीच ट्राय केला नव्हता. सो तुम्हाला दाखवते कसा केक झाला आहे तो. बघा, सेट करीत ठेवला आहे, फॉरेरो रोचर आणि स्ट्रॉबेरी. हा बघा केक. कसा झाला आहे कमेंटमध्ये सांगा. केक हा बघा, इकडे केक आहे, तो सेट तर झाला आहे. आता तो पॅक करायला आपल्याकडे काय नाही, म्हणजे बॉक्स नाही आहे. सो त्याच्यावर आता मी आपला घरगुती उपाय, त्याच्यावर एक टोप देते उघडा आणि फ्रीजमध्ये पुन्हा ठेवते, कारण आम्हाला रात्री 12 नंतर कापायचं आहे. 12 वाजता पण कापायला मिळणार नाही, कारण आम्ही 12 नंतरच येतो, त्याच्यानंतरच कापू. सो तुम्हाला दाखवते. हा बघा, याच्या खाली झाकलं आहे केक, मस्त पॅक केला आहे. गाईत सामान भरतो गाडीत. केक कसा झाला सांग पहिल्या ट्रायमध्ये? मस्त झालं. गाडी डायरेक्ट वर आणली आम्ही, काल इकडेच लावली होती, या साईडला आहे बघा. पण व्लॉग काढला होता, पण कंटिन्यू नाही करायला मिळाला. इकडे बघा, काम चालू आहे घराचा, कानातलीचा भूमिपूजन होता, सो तो पण व्लॉग काढला होता. तो पण तुम्हाला ह्याच्या पुढं ते क्लिप ॲड करीन, ती बघा आधी तुम्ही जाऊन, नंतर आपण पुढे जाऊ. हे बघा, सगळी पब्लिक आले, इथं भूमिपूजन चालू आहे. चप्पल घाल बघू. तू चप्पल घाल आधी. पापा तिकडे बघ, किट्टू हात टाक बन्सीचे. बन्सीचे हात टाक तू. ए हात टाक. नारळ खाते का? लगेच काम चालू. पाय पडून लगेच आलो मी. आता त्यांचं काम चालू केलं. इकडे स्पंज ठेवलेले, रुपायला नको म्हणून लगेच बघायला आलो मी. मला बन्सी आणि डी दाखवते बघा. झोपले दोघं जण, गरम खूप करते. इकडे मस्त AC लावली आणि दोघं पण झोपले. आम्हाला आता जायचं आहे आणि जायच्या वेळेलाच मस्तपैकी झोपतात ते दोघं पण. आणि आम्हाला उशीर होते नेहमी, कारण आता 5 वाजलेत. इथेच इकडे बघा, 5 वाजलेत. आता जायची वेळ झाली आणि झोपलेत. आता उठून पुन्हा त्यांना गावात न्यायला लागेल, त्याच्यामुळं आम्हाला टाईम होईल यांच्यामुळं. काय हा बघा, बन्सीला उठवलं जबरदस्ती, अजून डी झोपलेलाच आहे. आता आम्ही आलो तिकडे बघा, सेटअप वगैरे लावून झालाय. आता बसलो बघा, हे बघा. आणि इकडे आमची कोपरलीची ट्रॉफी. इकडे बघा, मोजितो नवीन ओपन झालाय आपल्या बाजूला बघा. गाईज, आम्ही डीच्या बड्डेचा केक दिली ऑर्डर. हा बघा काय ॲक्टिंग बघा, बरेच दिवसांनी मित्र भेटले. ये देखो, धंदा कम और खाना ज़्यादा. खावाच्या बाबतीत कमी नाही का? ती कंजूस बाई आहे. सो गाईज, आता आम्ही आलो आहोत घरी, कारण गावात जायचं आहे, काम आहे थोडासा. गुड्डी आहे तिथे. आता वाजलेत 8 आणि आम्ही आता आलो आहे, तर जेवूनच जाऊ. थोड्या वेळात लगेच निघू, जास्ती काय थांबणार नाही. ते एकटीच आहे तिकडं.
काहीच आता आम्ही घरी आलो, 12:15 वाजलेत, कोपरलीशी जाऊन आलोय आणि इकडे बघा जुगाड केलेला आहे. ह्याच्यामध्ये डब्बा उलटा ठेवला आणि ह्याच्यामध्ये केक घेतला बघा, कारण गावात जायचं आहे, आमच्याकडे बॉक्स नाही केकचा, असा न्यायला लागेल आम्हाला हातात. ठीक आहे चला, हे बघा चाललो गावात. निघालो. हॅपी बर्थडे. थँक्यू. म्हणजे कसा हॅपी बर्थडे करशील? कुठे आहे नमनम? येतेला आहेस ना? हां घे पकड बोला धर दी धर 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मी, हॅपी बर्थडे टू यू. बस नुसतं काय करतेस? चला नमनम तो नको त्याला. काय म्हणते? खावाचं नाही. त्याला नंबर पाहिजे. ही बघ स्ट्रॉबेरी. ती केक कसा आहे? छान स्पेशल. ही बघ स्ट्रॉबेरी घे. कोण आहे? कोण आहे? बाय बाय. चाललो हा मी. बाय बाय. बाय बाय. बाय बाय करा ना. बाय बाय. ए बँडवाला चला. आम्ही निघालो. हॅलो गाईज, आज आहे नेक्स्ट डे आणि आज दुपारीचे वाजले 4 आणि व्लॉग काढायला का मिळालं नाही, खूप काम होतं, म्हणजे सर्व पसारा उरकायचा होता. इकडे बघा सर्व लादी वगैरे पोछा वगैरे मारून झालं आहे, सर्व पसारा काढला आहे, जेवण वगैरे बनवला, जेवण पण झालं आहे, त्याच्यामुळं काय व्लॉग काढायला मिळालं नाही. आता डी आणि बन्सी झोपला आहे म्हणून आता व्लॉग काढते. सो सर्व तयारी संध्याकाळची झाली, म्हणजे केक वगैरे आणायचं आहे, ते नंतर संध्याकाळी आणू. आता 4 वाजलेत, 5-6 वाजेपर्यंत आम्ही कोपरलीला जाऊ, केक वगैरे आणू आणि नंतर तुम्हाला दाखवते. सर्व तयारी झाली, जेवण वगैरे झालेलं आहे, चिकन आणलेला, दुपारी पण जेवलो आणि संध्याकाळची पण तयारी सर्व झालेली आहे. आणि आता थोडीशी बाहेरची साफसफाई करायची आहे, ती थोडीशी करीन संध्याकाळी, ऊन आहे म्हणून थांबलो आहे. सो तुम्हाला नंतर दाखवते. आरोहाचा फोटो बघा, ते त्याने कधी आणून ठेवला काय माहिती नाही, मग अशी खेळत होता तेव्हा टाकलाय. जेजुरीचा फोटो आहे. बड्डे का आपला जास्त मोठा नाही, घरातल्या घरातच करायचा आहे, तरी पण एवढ्या दिवसांची साफसफाई करायची होती, घाण होती, त्याच्यामुळे सर्व क्लीन करून घेतलं. आणि आता वेळ मिळाला म्हणून, आणि आज स्टॉल चालू असेल की नाही ते सांगू शकत नाही, अजून ठरवलं नाही काय करायचं. आणि इकडे बघा ऊन किती आहे. इकडे बघा मांडव केलं, तिथे साखरपुडा आहे संध्याकाळी. सो गाईज, आता संध्याकाळची वाजली 4:30 आणि गुड्डी आणि चिद्दू चालली आहे स्टॉलवर. सो त्यांना आम्ही स्टॉलवर ठेवतो, ओपन करून देतो आणि नंतर आम्ही रात्री बड्डे झाल्यावर जाऊ. सध्या ते दोघीजणी राहतील, आज स्टॉल चालूच राहणार आहे, संडे आहे म्हणून. आता मी सर्व तयारी करून देते, सर्व पॅक करते, नंतर मग घेऊन जाऊ त्यांना. काहीच इकडे बघा सगळी तयारी झाली, केक वगैरे सर्व भरून झाली. आता गुड्डी येईल मग आम्ही जाऊ. बन्सी हाय कर डी. हॅपी बर्थडे. दादाला हॅपी बर्थडे कर. कसं बर्थडे करशील दादाचा? कसं? काय काम आहे वेल वाजवायची? मॅक्स बस. गाईज, आम्ही जायला निघालो, सर्व सामान घेतलं आणि बघा गुरी आली आता. सो जस्ट आली, आम्ही जायला निघलो तर तिला बसवली. आता आम्ही चाललोय इकडे बघा. सो गाईज चाललोय आम्ही. बन्सी बघा, हाय कर म्हणजे हाय कर. हाय कर. हाय. दी घरीच आहे, छोटा बेबी आलाय, सो तो येत नाही आता. गाईज पोचलोय आम्ही. कामगार पक्ष उतरा चला, त्या बाजूशी उतरा नाही तर इथं ठोकालो.
सो गाईज आता आम्ही सेटअप लावला, गुड्डीला आणि जिदूला ठेवली स्टॉलवर आणि निघालोत घरी जायला. इकडे बघा सर्व सामान घेतलंय, बड्डेचा थंडा वगैरे, समोसे घेतले आणि केक घेतोय आता इकडून. इकडे बघा केक घ्यायला आलोय, काल केकची ऑर्डर दिली होती. दादाचा बड्डे कसा करायचा? हॅपी बर्थडे. हा आणि गाईज इकडे आमचा केक आलेला आहे, हा बघा केक. केक एवढा दादाचा केक आणलाय, आहे का जागा? गाईज आलोय आम्ही, आलोय घरी. आम्ही घरी आलो, पण डी बघा काम करते. डीची इकडे तयारी होत आहे, नवीन ड्रेस घालतोय. इकडे रियासा पण आली. गाईज इकडे बघा भात ठेवलाय आणि इकडे चिकन आहे, चिकन बनवलाय. हा दुपारीचा भात आहे थोडासा. आणि बघा सो रविवारी काय चिकन मटन खात नाही, भाजी खाते. घरची भाजी आण तिला सांगितलेलं. आणलीच भाजी? तेच भाजी घेऊन आली ती घरची बड्डेला. गाईज आमची पाहुणे येताना इकडे बघा, थोडासा डेकोरेशन केलंय आम्ही बघा. हे जेवायला बसला आधीच. इकडे साखरपुड्याला पण जावाचं आहे ना, कमी जेव. मग हे काय मॅचिंग आहे का काय? येल्लो येल्लो काही नाही. शिवम गाईज आता बड्डे बॉय जेवते. ए बड्डे बॉय, ए बंसी. गाईज बंसी बघा एकटाच आलाय बड्डेला. काही नाही खाय. तुम्ही केल्या दरवाजा केलास काय? चालू आहे. Happy birthday to you. Happy birthday. अरे मस्त उलट हात हाय 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 काय नाही. गाईज बर्थडे बिड्डे झालाय आता. इकडे बघा थांब ना जरा, सगळं खोललंस. 11 वाजले.
लास्ट व्हिडिओ आहे हा गिफ्ट बोल गुरियानी आणलाय असते असते काय आहे बनती ओ माय गॉड ए सेम मामाने आणलेली तशी बॅग डॉम्सची आवडली काय मग थँक्यू बोल द्या ना ए कल खोल ती काढ त्याच्यातून गाईज 11:15 वाजायला आले ना आणि या बघा कामवाली माणसाने आता आली बर्थडेला तो बघ ही नुसती बँड मध्ये इथं मॅच झालेली आहे जिंकलोय फायनल गाईज हा बघा रात्रीचे 12:15 वाजलेत स्ट्रॉबेरी खाली आणि कपडे घाण केलेत काय केला तू दादाची काहीच टी बघा अभ्यास करतोय 12:15 वाजता रात्री उद्या त्याची एक्झाम चालू होणार आहे सो आज अभ्यास करतोय चला बाय बाय कर गुड नाईट हो 7 वाजता उठेल अभ्यास करायला चला बाय बाय गुड नाईट